नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आनंद आणि अक्षय गाडीतून बाहेर एका निवांत ठिकाणी येतात. गाडीतून खाली उतरतात तर आता आनंद अक्षयला टेन्शनमध्ये पाहून विचारतो की अरे अक्षय, काय झालं? तू कसला विचार करतोस? आणि हे बघ, मनात असं काही साठवून ठेवू नकोस, अगदी भडाभडा ते बोलून टाक, मन मोकळं कर. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे दादा, काय बोलू? कारण दुःख कमी करणारी तर गेली आणि ती केव्हा परत येईल माहिती नाही. अरे तुला बघायचं होतं ना, आम्ही दोघे कुठे जायचो, कुठे भेटायचो, आणि आमचं भांडण झाल्यानंतर आम्ही येथे दोघेही यायचो. आणि ते तुला ते फुगेवाले काका दिसतात ना समोर, आणि ही रमाची फिलॉसॉफी होती. मनात जे काही दुःख असेल, त्रास होत असेल, ते मनातील त्रास, ते दुःख सर्व काही फुग्यातून बोलून टाकवायचं आणि तो फुगा असा हवेमध्ये सोडून द्यायचा. तेव्हा अक्षयला ते क्षण आठवतात आणि डोळ्यामध्ये लगेच पाणी येतं. तेव्हा मात्र आता अक्षय खूप रडत असतो, तर आनंद लगेच धावतच जातो आणि ते फुगे घेऊन येतो. तेव्हा अक्षयला रमाची आठवण होत असते. आनंद म्हणतो की हे घे फुगे. तेव्हा अक्षयला हसू येतं. अक्षय म्हणतो की दादा, अरे हे सर्व काय आहे? तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे काही नाही, मगाशी तू त्या आठवणीमध्ये रमला होता आणि तोपर्यंत मला असं वाटलं की ह्या फुगेवाल्या काकांकडून ते फुगे घेऊन यावत म्हणून. त्यामुळे मी काय म्हणतो तुला की रमाच्या ज्या काही फिलॉसॉफी होती त्याप्रमाणे आजच्या दिवशी तरी सगळी दुःख आणि सगळ्या वेदना या फुग्यामध्ये भर आणि आकाशात ते सोडून दे, आणि त्या अथांग आकाशाला सुद्धा तुझ्या हे वेदना कळून दे. तेव्हा अक्षय आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि ते फुगे हातात घेतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही रे दादा, अरे भलेही फुगे मी आकाशात सोडेल, बरोबरचं जे दुःख आहे ते सुद्धा मी सांगेल, परंतु आतल्या मात्र वेदना कधीही कमी नाही व्हायच्या. पण त्यासाठी तरी सुद्धा रमालाच परत यावे लागेल. तर आनंद म्हणतो की हे बघ अरे अक्षय, तरी सुद्धा तू सोडून दे ना, ट्राय करायला काय हरकत आहे, ट्राय करून तर पहा. तेव्हा अक्षय एक एक फुगा असा वर सोडत असतो आणि एक फुगा सोडल्यानंतर आनंद म्हणतो की रमा, हा तुझ्यासाठी, तू जिथे कुठे असेल ना तेथे आमची आठवण तुला येऊन दे. आणि जो काही दुसरा फुगा आकाशात सोडलेला असतो, तर आनंद त्या फुग्याकडे बघत म्हणतो की हा फुगा आपला जो काही घराचा रस्ता आहे तो तुला नक्की दाखवेल रमा, त्यासाठी. असे एक एक करून अक्षय सर्व काही फुगे आकाशात सोडून देतो. आणि त्यानंतर आता समोरून जी रमा आहे तर ती रमा येत असते आणि तिच्या डोक्याला असे थोडीशी जखम असते. तेव्हा ती वर जो काही अक्षयनी फुगा सोडलेला आहे त्या फुग्याकडे तिचं लक्ष जातं आणि तो फुगा बघून तिला खूप असा आनंद होतो. तेव्हा अक्षय आणि आनंद लगेच तिकडे येत असतात आणि आपली रमा तेथूनच जात असते. तिला सुद्धा आता लगेच ते फुगे बघून खूप असा आनंद होत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे अक्षय हा जे काही त्यांचे इथे गुल्फीवाले काका आहे त्यांच्याजवळ येतात, त्यांना नमस्कार करतात. आनंद सुद्धा अक्षयच्या मागेच येते. तेव्हा अक्षय अगदी खुश होत आनंदला म्हणत असतो की हे बघ, रमाला येथील गुल्फी कायम आवडायची आणि म्हणजे आवडेल सुद्धा, म्हणून तो त्या दादांना 2 गुल्फ्या देण्यासाठी सांगतो. तेव्हा आता अक्षय आणि आनंद त्या दोन्ही गुल्फ्या घेतात आणि अक्षय त्या दादांना म्हणतो की तिकडे बसून खातो. तेव्हा ते दादा म्हणतात की हो हो चालेल. तेव्हा आता लगेच आनंद म्हणतो की अक्षय, अरे तुझं तर बरं आहे बाबा, कारण मला जर जानूला बाहेर घेऊन जायचं असं म्हटल्यानंतर तिला एखाद्या महागड्या रेस्टॉरंट मध्येच घेऊन जावं लागतं, तुझं आपलं मस्त छान असं स्वस्तात आटपायचं. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे रमाचा हा सर्व काही हट्ट असायचा आणि ती मला कायम असं म्हणायची, अशा छोट्याशाच गाडीवर आपण असं एन्जॉय करून ही गुल्फी खायची, आणि हे रेस्टॉरंट, हे मॉल वगैरे आहे, हे महागडे दुकान, तिला कधीही त्यात जायला आवडत नव्हतं. ती म्हणते की अहो तिकडे सगळं काही अगदी घुसमटल्यासारखं व्हायचं, कारण तिकडे सर्व काही इंग्लिश बोलतात, सर्व काही असतं ते हाय पाय असतं. तिला हे जे काही आहे ना अगदी साधं साधं ते आवडायचं. अगदी तिचे चपला, कपडे हे सर्व काही ती रस्त्यावरच घ्यायची. आणि तेव्हा ती म्हणायची की हे सर्व काही माल आहे ना ते त्यासाठी किती कष्ट करतात आणि त्या कष्टाचं त्यांना फळ तर मिळायला हवं ना. आणि तेव्हा ती म्हणायची की खरंच या सगळ्यांना पैसे कसे मिळत राहणार, या सगळ्यांचा सुद्धा धंदा चालला पाहिजे, त्यांची घरं सुद्धा चालली पाहिजे. आणि खरं तर या सर्व ही गोष्टी मॉलमध्ये सुद्धा मिळतात, परंतु त्या तर अगदी तिप्पट आणि चौपट त्याच्या किमती असतात. आणि जर आपण यांच्याकडून माल घेतला तर यांची सुद्धा उपजीविका होते आणि माणुसकीने छान असे सर्व्हिस सुद्धा देतात. आणि जेव्हा रमा ती गप्पा वार्ता वार्ता गुल्फी खायची, सर्व काही ओघळ खाली पडायचे, हातावरून खाली हे ओघळत होते, ते सर्व काही आता अक्षयला आठवतं. आणि तो जशी रमा गुल्फी खायची तशी तो आनंदला ते खाऊन दाखवत होता आणि सांगत सुद्धा असतो, अरे तिचा हा गुल्फीचा ओघळ अगदी इथपर्यंत यायचा आणि ती असा ओंजळीने जिभेने असा चाटून घ्यायची. तेव्हा आनंदला मात्र आता खूप असं हसायला येतं. आनंद म्हणतो की अक्षय, अरे काय काय सांगतो? तेव्हा आता अक्षय म्हणायचं की मी तिला असं म्हणायचो की अगं रमा, काय हे सर्व, आणि त्यावरूनच आमच्यात येथे भांडणं व्हायची. आणि खरं तर रमानेच मला ही सर्व सवय लावली, या अशी गाडीवरची गुल्फी खायची काही होत नाही. थोडक्यात काय की रमा मला असं कायम सांगायचे की नवरा बायकोचं नातं इतकं घट्ट असायला हवं, कारण एकमेकांमध्ये काही असं
लपवायला नको आणि ते वेळ सुद्धा यायला नको. दोघांमध्ये इतकी ट्रान्सपरन्सी असावी, तर एकमेकांमध्ये कोणताही पडदा असायला नको. जे काही आहे ते अगदी सर्व काही ट्रान्सपरन्सी, जे काही आहे ते अगदी एकमेकांसमोर. प्रेमही तितकंच करा आणि ढेकर आली तर ढेकर सुद्धा द्या. तर आनंदला खूप असं हसायला येतं. आनंद म्हणतो की हो हो, हे सगळं काही रमाच बोलू शकते. सिरियसली अक्षय, मी तुला हे सांगतो की रमा ही सून म्हणून ग्रेट तर आहे, पण एक बायको म्हणून त्यापेक्षा सुद्धा एक जास्त ती ग्रेट आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की हो ना, अरे दादा, रमा माझा आरसा सुद्धा आहे आणि आसरा सुद्धा आहे. आणि तेवढ्यात आता ही माही त्याच गुल्फीवाल्या जवळ येते आणि माहीने मात्र आता नीलला भेटण्यासाठी देविकाला लपून ही साडी वगैरे घातलेलं असतं आणि डोक्याला ते अशी थोडीशी जखम केलेली असते. आणि तेव्हा ती त्या काकांजवळ येते. तर आता काकांना वाटतं ही रमाच आहे म्हणून काका नमस्कार करतात. तेव्हा आता माही इंग्लिशमध्ये म्हणते की अंकल, मला आईस हवा आहे. तर काका म्हणतात की काय म्हणतात. तेव्हा मात्र आता माही म्हणत असते की आईस, बर्फ मला लागलेला आहे. तेव्हा आता ते काका म्हणतात की कुल्फी हवी आहे का, साहेबांनी आत्ताच नेलेली आहे. तर माही विचारते की कोण साहेब. तेव्हा मात्र आता ते काका म्हणतात की ते बघा, ब्लॅक शर्टवाले. आणि तेव्हा आता तेथे समोर दुसरा एक माणूस अक्षयसारखा सेम टू सेम शर्ट घातलेला असतो आणि तो गप्पा करत असतो. तर माहीला आता त्याच्याकडेच लक्ष जातं. तिला असं वाटतं की हा माणूस. तर ती आता त्या गुल्फीवाले काकांना म्हणते की अहो, कोण माणूस, मला फक्त आता यावेळेस आईस हवं आहे, आईस द्या लवकर, खरंच मला खूप लागलेलं आहे. तर ते काका म्हणतात की हो हो. तेव्हा आता माही त्यांच्याकडून बर्फ घेते आणि अक्षय हा तिकडे तोंड करून आनंदशी गप्पा करत असतो आणि ते गुल्फी खात असतात. तर इकडे माही ही त्यांच्या पाठीमागे ती आपल्या त्या लागलेल्या हाताच्या जखमेला आईस लावत असते, म्हणजे बर्फ. अक्षय अगदी प्रत्येक आठवणी तो आनंदला आपल्या रमाच्या सांगत असते. तेव्हा आता आईस लावून झाल्यानंतर माही तिथून जात असते आणि आता ती गेल्यानंतर मात्र अक्षय आणि आनंद त्या परत त्या गुल्फीवाल्या काकांजवळ येतात. आणि तेव्हा मात्र आता माही मस्त गाडीवर तिकडे एका बाईकवर जाऊन बसते. तेव्हा आता पार्वती आजीची गाडी तिथून जात असते आणि लगेच पार्वतीला असं वाटतं की नक्की आपली रमा आहे, कारण माहीने अगदी रमासारखी साडी वगैरे घातलेलं असतं. तर आता आजी ही अगदी खुश होऊन गाडीच्या खाली उतरते आणि रमा अगं इथे काय करतेस असं विचारते. तेव्हा आता माही म्हणते की फुल ग्रँडमा, अगं तू इथे काय करतेस. तेव्हा आता आजीच्या लक्षात येते की ही आपली रमा नाही म्हणून, ही तर माही आहे म्हणून. आजी विचारते की अगं माही, तू इथे रमाच्या कपड्यामध्ये काय करते. तेव्हा आता माही म्हणते की फुल ग्रँडमा, अगं तुला माहिती आहे का माझ्यासोबत काय घडलं ते. मी नीलला भेटायला गेले होते, त्याचा बर्थडे आहे ना आज, आणि बट हे बघ ना, मी पडले आणि मला लागले ना खूप यार, एकतर खूप दुखतंय आणि त्या गुल्फीवाल्याकडून मी बर्फ घेतला. आता आजी मागे वळून पाहते. तर आजीचं लक्ष अक्षय आणि आनंद या दोघांकडे जातं. अक्षयला बघितल्यानंतर आता आजीला धक्काच बसतो. ती लगेच आता माहीला आपल्या थोडंसं आडुंगी लपवतेच आणि माहीला म्हणते की अगं इथे अक्षय आहे, अक्षयच्या नजरेसमोर तू येऊ नकोस, तू एक काम कर, पटकन रिक्षा पकड आणि ताबडतोब घरी जा. तेव्हा माही म्हणते की अगं फुल ग्रँडमा, अगं काय बोलतेस. तर आजी म्हणते की हे बघ, आत्ता काही बोलू नकोस, आत्ताच्या आत्ता तू घरी जा. तेव्हा आता आजी ही अक्षयला इकडून तिकडून पाहते आणि त्या माहीच्या हाताला धरून तिला लगेच गाडीमध्ये बसवते. तेव्हा मात्र आता लगेच तो गुल्फीवाले काका आहे तो अक्षयला सांगतो की मॅडम सुद्धा आता आल्या होत्या, परंतु त्यांनी मला नाही ओळखलं. तेव्हा अक्षय विचारतो की कोण मॅडम. तेव्हा आजी लगेच अक्षय आणि आनंद या दोघांजवळ येते आणि आता ते गुल्फीवाला जो काही म्हटलेला आहे तो आजीने ऐकलेलं असतं. तेव्हा आजी म्हणते की अक्षय, अरे मॅडम म्हणजे मी येथे आले होते. आणि काय रे, आता तुझं झालं असेल ना, कशाला तू इतका वेळ तिथे उभा राहतो, मी येथे आले होते, विचार तू त्यांना. तेव्हा अक्षय म्हणतो की काय आजी, तू इथेच, आणि केव्हापासून तू ही रस्त्यावरची गुल्फी खायला लागली. तेव्हा आता आजी मुद्दा म्हणते की अरे अक्षय, रमाची आठवण काय फक्त तुला एकट्यालाच येते, त्यामुळे ठीक आहे अक्षय, आता तू येथे टाइम वेस्ट घालू नको, चल बरं. आणि आनंदला अक्षयला घरी घेऊन जाण्यासाठी सांगते. मी आहे ना, माझी गाडी मी येईल मागून. तेव्हा आता अक्षय आणि आनंद सुद्धा तेथे घरी निघून येत असतात आणि आता माही ही घरी येते आणि दरवाजा उघडून ती आता गेटच्या आतमध्ये आल्यानंतर नैना आणि सीमा जेव्हा तिला पाहतात, तर आता सीमा आणि नैना या दोघींना तिला बघून तर धक्काच बसतो, कारण सेम टू सेम अगदी माही ही रमा वाटत असते. तेव्हा माही लंगडत आत येत असते, डोक्याला सुद्धा जखम झालेली असते. नैना धावतच जाते आणि माहीला धरून घेऊन येते. तेव्हा आता सीमाला तर असंच वाटतं की रमा तू अगं, तू तर माझी रमाच आहेस ना, कुठे होतीस अगं बाळा, तू कुठे होतीस, काय झालं तुला, सांग ना अगं रमा, काय झालं. तेव्हा मात्र आता सीमाने जेव्हा हात लावलेला असतो, तर आता रमा ही माही असते. माही जोरात ओरडते की आंटी, अहो आंटी,
नयनाला अगोदर आनंद झालेला असतो की त्या दोघींना असं वाटतं की नक्की आपली रमाच परत आली, परंतु आता माही जेव्हा तिचं माही नाव सांगते तेव्हा नयना रागाने म्हणते की ही माहीच आहे। तेव्हा सीमा सुद्धा अगदी डोक्याला हात लावते, अगं माही काय हे, आणि एक क्षण मला असं वाटलं होतं की माझी रमा परत आली म्हणून। आणि माहीला म्हणते की काय झालं बच्चा, अगं तुझ्या डोक्याला काय लागलं। तेव्हा आता माही थोडंसं रडते आणि म्हणते की ऍक्सिडेंट झाला। तेव्हा सीमा आणि नयना या दोघींना धक्का बसतो। सीमा म्हणते की काय ऍक्सिडेंट आणि काय कसा। तेव्हा नयना ही रागाने विचारते की तू मला अगोदर सांग की तू काय केलं। तेव्हा आता माही म्हणते की नयना आणि हे बघ, अगं नीलचा बर्थडे होता, मला त्याला भेटायचं होतं, त्यामुळे मी त्याला भेटायला गेले होते आणि मला त्याला सरप्राईज सुद्धा द्यायचं होतं। त्याला सरप्राईज देण्यासाठी मी कंपाऊंड वरून वर चढले आणि चढता खाली पडले। तेव्हा आता सीमा तर डोक्याला हात लावते आणि माहीला म्हणते की माही काय ग, हे काय केलं, मग काय झालं। तर आता माही सांगायला सुरुवात करते की तिकडे तो घोटाळे सुद्धा होता, देविकाचा पीए तो नीलवर वॉच ठेवून होता आणि त्याने मला बघू नये म्हणून मी कंपाऊंड वर चढले आणि लपले। तेव्हा आता नयना म्हणते की अगं माझी बाई, तुला तर काही लागलं तर नाही ना। तेव्हा आता माही म्हणते की क्यूट आंटी, अहो ही वेडी आहे का, मला इतकं लागलं तरी सुद्धा विचारते आणि लागलं नाही का। तेव्हा सीमा म्हणते की हो मला ते कळतंय की तुला लागले म्हणून, ते सर्व ठीक आहे, परंतु तू रमाच्या वेशात मात्र तिकडे का गेली होती। तेव्हा नयना म्हणते की हो तर माही म्हणते की कोणी मला ओळखू नये म्हणून मी असा रमाचा वेश घालून गेले होते। तेव्हा सीमा ही रागावून म्हणते की हे बघ माही, मला ही तू जे काही केलंस ना ते अजिबात नाही आवडलेलं, मी तुला किती वेळेस सांगितलेलं आहे की मला हे नाही आवडलं आणि मी तुला आता सांगून ठेवते की इथून बाहेर नाही निघायचं, म्हणून बाहेर सुद्धा तू जायचं नाही, फिरत बसायचं तर नाहीच नाही आणि कुणाच्या नजरेसमोर नाही यायचं, इतकं मी तुला सांगते तरी सुद्धा तू माझं ऐकत नाही। अगं वेडेपणाची सुद्धा एक हद्द असते, त्यामुळे मला हे तुझं बिलकुल नाही आवडले। तेव्हा आता माही रडण्याचं नाटक सुरू करते आणि क्यूट आंटी, अहो बघा ना माझ्या हाताला किती लागलं, इतकं लागून सुद्धा तुम्ही मला ते विचारण्याऐवजी मला तर रागवतात, माझ्यावर प्रेम करा, माझा लाड करा ना प्लीज क्यूट आंटी प्लीज। तेव्हा आता सीमा म्हणते की मला फक्त एकच गोष्ट सांग, आता अक्षयच्या समोर तू कशी जाणार आहे आणि स्वतःची बघ ना अगं काय अवस्था करून घेतली। तेव्हा माही म्हणते की आय डोंट नो, आणि मला फक्त आता सिग्गी ओढायची म्हणजे सिगरेट ओढायचं। नयनाला राग येतो, नयना म्हणते की काय सिग्गी, आता सीमाला तर खूप राग येतो। सीमा आता डोळे झाकून घेते आणि नयनाला सांगते की नयना हे बघ, आत्ताच्या आत्ता तिला आतमध्ये घेऊन जा, एकतर माझा खूप असा पारा चढतोय। तेव्हा माही म्हणते की आंटी प्लीज आय डोंट यू सिग्गी। तेव्हा नयना आता माहीच्या हाताला धरते आणि चल मी तुला सिग्गी देते मी तुका सिग्गी, चल तू। तेव्हा माही आता म्हणते की आंटी का असं सिग्गीला नाही म्हणतात। सीमा तर आता ह्या ही पुढे अगदी वैतागते आणि डोक्याला हात लावून घेते आणि घाईने घरात येते। तर आता अक्षय आणि आनंद या दोघांची गाडी घरी येते। तेव्हा आनंद आणि अक्षय गाडीच्या खाली उतरतात। तर आनंद अक्षयला विचारतो की काय रे अक्षय, आता वाटतं ना तुला थोडंसं बरं झालं ना, तुझं सर्व काही भार हलका, टेन्शन। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो आणि अक्षय आत जातो। तर आजी घाईने आनंद जवळ येते आणि आनंदला विचारते की अरे आनंद कसा आहे रे अक्षय आता। तेव्हा अक्षय हा असा अवस्थेत बघून आजीला सुद्धा वाईट वाटत असतं। तर आता आनंद आजीला म्हणतो की आजी हे बघ, अगं खरंच मला अक्षयची ही अवस्था बघून खूप असं वाईट वाटतं। तेव्हा मात्र आता आजी सुद्धा म्हणते की होणार आहे। आनंद विचारतो की आजी अगं पण हे सर्व राहून दे, तू आम्हाला मगाशी त्या गुल्फीवाल्या समोरून लगेच का काढून दिलं। तेव्हा आता आजी म्हणते की अरे त्या गुल्फीवाल्या समोर तेथे माई होती आणि जर अक्षयने तिला पाहिलं असतं तर। तेव्हा आनंद विचारतो की अगं आजी मग तू काय केलंस। तर आजी म्हणते की मी तिला पिटाळून लावलं आणि त्यानंतर मग तुम्हाला दोघांना मी जाण्यासाठी सांगितलं। त्यानंतर आता अक्षय रूम मध्ये येतो आणि सारखी त्याला रमाची आठवण येत असते, डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि तो आता रमाला म्हणतो की रमा अगं तुला माझी आठवण तर येत असेल ना, माझा होणारा त्रास तुला कळत असेल, मग का कुठे आहे तू, का येत नाही, कुठे आहे तू रमा तुला कुठे शोधू। त्याच वेळेस मात्र इकडे जी जखमी अवस्थेत आपली रमा असते तर तिला सुद्धा अक्षयची आठवण होत असते, तिच्या हातापायांची जी काही हालचाल आहे ती सुरू व्हायला सुरुवात होते। तर इकडे अक्षय हा जोरात रमा ओरडतो तेव्हा आपल्या तिकडं रमाला त्याची अगदी चाहूल लागते, ती सुद्धा आता अगदी कावरी होते आणि अक्षय असं जोरात ओरडून ती उठून उभी बसते। तेव्हा मात्र आता रमाची ती अवस्था बघून खूप असं वाईट वाटतं, कारण तिला खूप अशा जखमा झालेल्या असतात आणि तिचा जीव अगदी अक्षयमध्ये गुंतलेला असतो आणि ती सुद्धा सारखं अक्षयची आठवण काढत असते आणि तिच्या डोक्याला पट्टी वगैरे असतं। जेव्हा आता रमा तिकडे अक्षय असा आवाज देते तर इकडे मात्र अक्षयला त्याची चाहूल लागते।
कुठेतरी आपल्या आजूबाजूला आहे असं अक्षयला समजतं। तेव्हा तो सुद्धा रमा रमा असे करत असतो। तेव्हा अक्षय म्हणतो की मला अशी रमा आजूबाजूला असल्यासारखी का वाटते, रमा तुम्हाला हाक मारतेस का किंवा मला काही भात झाला का। तर इकडे रमा ही अगदी डोळ्यात पाणी आणून अक्षयची आठवण काढत असते। तेव्हा रमाला उठता सुद्धा येत नसतं, रमाला कुठे आहे हे सुद्धा तिला माहिती नसतं। ती विचार करते की मी कुठे आहे आणि मला हे सर्व काय झालं असेल, म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येत असतं। तिला नेमकं काही असं आठवत नाही। रमाच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि इकडे अक्षयची अवस्था सुद्धा बिकट होते। अक्षय सारखं रमाला हसा तिची आठवण काढत असतो। तर इकडे रमा सुद्धा अगदी मी कुठे आहे अक्षय कुठे असतील याचाच विचार करत असते। तेव्हा अक्षय आता सारखी रमाची आठवण काढता डोळ्यातील पाणी पुसतो आणि समोर रमा आणि अक्षयचा तो दोघांचा फोटो असतो। त्या फोटोकडे अक्षयचं आता लक्ष जातं। इकडे रमा सुद्धा अगदी अंधारात असते आणि तिला अक्षयची आठवण येऊन म्हणजे असं खूप त्रास होत असतो आणि ती लगेच अशी खाली परत बेडवर पडते। ती कुठे आहे, कशी आहे हे कुणाला माहिती नसतं आणि ती नेमकं कुठे आहे स्वतःलाच तिला माहिती नसतं। तशीच ती झोपून राहते। त्यानंतर आता नैना ही माहीला धरून आतमध्ये घेऊन येते। जरा हळूच माही ओरडत असते, किंचाळत असते की हो ना खूप दुखतंय, खूप त्रास होतो आणि नैना मला सोड, मी चालू शकते। तेव्हा आता नैना म्हणते की अगं तूच तर माझ्या हाताला धरून ठेवलंस। तेव्हा आता माही जरा लंगडत म्हणते की सॉरी आणि नैना तिला म्हणते की जरा हळूच आणि तिला धरून बेडवर बसव। तेव्हा कसं बस आता माही ही बेडवर बसते तर नैना तिला रागवते, जरा हळूच बसा। नैना ही बाथरूम मध्ये जाते आणि माहीला म्हणते की जरा गप्पच बस, मी लगेच येते। पण त्या अगोदर दरवाजा उघडा करून ठेवते। तर आता ही माही उठते आणि खरंच काय ही लोक बोरिंग आहेत, माझ्या बरोबर असे का वागतात, मला काहीच कसं करून देत नाही आणि आता तिला फक्त सिगरेट प्यायचं असतं। तिने आता ठरवलेलं असतं की फक्त आणि फक्त आता सिग्गी प्यायची, म्हणून ती आता सिगरेटचं पॉकेट घेते, बाथरूम मध्ये ते ओढण्यासाठी निघून जाते। तर इकडे अक्षय सुद्धा अगदी रमाच्या आठवणीने व्याकुळ होतो आणि त्याला इतका त्रास होत असतो म्हणून तो सुद्धा दारूची बॉटल घेतो आणि आता पूर्ण बॉटल ती तोंडाला लावून दारू पित असतो। त्याला आता रमाची जी काही आठवण आहे ती सहन होत नसते। त्याला त्याचा खूप असा त्रास होत असतो की कधी रमा परत आपल्या घरी येईल म्हणून। तर इकडे माही ही आता सिगरेट ओढण्यासाठी बाथरूम मध्ये जाते आणि अक्षय हा खूप असा दारू पितो आणि ते पिल्यानंतर मात्र त्याला त्या डॉक्टरांचे सर्व काही बोलणं आठवतं की जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं होतं तेव्हा त्यांची कंडिशन खूप अशी क्रिटिकल होती। त्यांच्याकडे बघून तर आम्हाला त्यांच्या जगण्याची सुद्धा शक्यता वाटत नव्हती, म्हणून सारखं त्याला फक्त आणि फक्त रमाची आठवण सतावत असते। आणि इकडे नैनाला तर माहीने पूर्णपणे वैतागून टाकलेलं असतं। ती केवळ आणि केवळ फक्त सिगरेट पित असते आणि तिला सुद्धा आता जखम झालेली असते। आणि इकडे अक्षयला तर सारख्या रमाच्या आठवणीने अगदी त्रासवून सोडलेलं असतं की नक्की आता काय करू, कुठे असेल रमा, परत रमा माझ्याकडे केव्हा येईल, म्हणून दिवस रात्र तो फक्त रमाच्या आठवणीत अगदी स्वतःला त्रास करून घेत असतो। तेव्हा आता नैना तर बाथरूम मध्ये गेलेली असते आणि माही मात्र आता तिला दरवाजा बाहेरून लावून घेते आणि बाहेर निघून येते आणि तिला फक्त आणि फक्त आता सिगरेट ओढायचं असतं। तर आता मात्र अक्षय खूप असा पिलेला असतो आणि त्याला चढलेली असते। तर मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अक्षय आता गच्चीवर येतो। तो म्हणत असतो की रमा मला फक्त तुझी एकच झलक मिळून दे, मला खरंच बरं वाटेल, एकदा तरी तुझा चेहरा मला दाखव। तेव्हा मात्र माही आता तिच्या हातात सिगरेट ओढायला आलेलं असतं म्हणून खूप अशी खुश असते, हॅपी अँड हॅपी असं म्हणत ती लगेच आता सिगरेट ओढण्यासाठी लायटर चालू करते आणि तेवढ्यात अक्षयचं लक्ष जातं। तेव्हा अक्षय आता मागे वळून पाहतो आणि माहीला विचारतो की कोण आहे तिकडे। माही तर आता खूप अशी घाबरते। तेव्हा मात्र आता अक्षय रमाला पाहतो आणि त्याला आता थोडंसं म्हणजे दारू खूप चढलेली असते आणि त्याचा तोल जातो आणि तो लगेच आता गच्चीवरून खाली पडणार। तोच त्याने तेथे जे काही ते लोखंडी गज असतात तर त्याला धरलेलं असतं आणि आता अक्षय हा खाली पडणार असतो। तेव्हा आता रमा खूप घाबरत असते, म्हणजे ही माही, आणि ती म्हणजे घाबरतच लगेच पुढे येते आणि आता तिला ही सर्व बघून खूप असा धक्का बसतो आणि ती लगेच अक्षयला वाचवण्यासाठी पुढे येते। तर अक्षय हा जेव्हा म्हणजे माहीला पाहतो आणि त्याला आपली ती रमाच वाटते तेव्हा त्याला इतका आनंद होतो, तो म्हणतो की रमा तू आलीस। तेव्हा आता माहीला काय उत्तर द्यावं आणि काय नाही असं होतं, परंतु अक्षयच्या हाताला धरते आणि त्याला वर काढते आणि शेवटी आता अक्षय समोर ही माहीच रमा बनून आलेली असते आणि योगायोगे अक्षयला माहीने पाहिलेलं असतं आणि अक्षयने आता ह्या माहीलाच आपली रमा बनवलेलं असतं। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।